हॅलो, हे पहा, सर्व आजूबाजूला असणाऱ्या भक्तांनी भाविकांनी इथं प्रवचन मंडपमध्ये येऊन बसायचं आहे. प्रवचनाला आता थोड्याच वेळामध्ये सुरुवात होत आहे, तरी सर्वांनी आत येऊन बसा. हरिभक्तपरायण श्री इंद्रजी देशमुख साहेब महाराज यांचा प्रवचनाचा सुसहाव्य कार्यक्रम आता थोड्याच वेळात सुरू होत आहे. तरी सर्व भाविकांनी भक्तांनी प्रवचन हॉलमध्ये येऊन बसायचं आहे. शांतचित्तीनं सर्वांनी आत येऊन बसा. हरिभक्तपरायण इंद्रजी देशमुख महाराज यांचा प्रवचनचा कार्यक्रम आता सुरू होत आहे. तरी भाविकांनी या हॉलमध्ये ज्ञानेश्वरी पारायण हॉलमध्ये येऊन बसायचं आहे. कोणी मंडपमध्ये आल्यानंतर बोलू नका, गलबला करू नका. प्रवचनमध्ये व्यत्यय येईल असं काही करायचं नाही. किती वाजले बघ तुझ्या घड्याळात? पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे.
हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे
हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरि हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरि हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरि हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 पुंडलेक वर्ध्य हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरु मुळे महाराज की जय श्री सद्गुरु बाळूमामा महाराज की जय बजरंग बली की जय सकल संत की जय उपस्थित सर्व ईश्वरनिष्ठांची मांदियाळे सर्वांना वंदन करतो. जे परमेश्वर चार शब्द सुचवतील आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये प्रतिष्ठित असलेल्या परमेश्वराच्या चरणी अर्पण करण्याचा प्रयत्न करतो. माऊली असं म्हणतात की तरी हा विचारुनी अहंकार सांडीजे मग असतीची वस्तू होईजे तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. माऊलींना सांगायचं आहे की परमार्थामध्ये आमच्या आयुष्यामध्ये धन्यता पावायची असेल, जीवन यथार्थपणे जगायचं असेल तर काय केलं पाहिजे. माऊली म्हणतात की विचारुनी अहंकार सांडीजे आपल्या आयुष्यातला मोठेपणा सोडून द्यावा असं म्हणतो. आणि ज्यांना मोठेपणा सोडला, अहंकार सोडला, मी कुणीतरी वेगळा आहे, मी वैशिष्ट्यपूर्ण आहे, मी अलौकिक आहे असं जो समजतो स्वतःला तो परमेश्वराला कधी प्राप्त करू शकत नाही असं. माऊली म्हणतात की मार्गाधारे वर्तावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिक न व्हावे लोकाप्रती. आपल्या वाट्याला आलेलं जीवन आपलं जगणं जे जसं सांगितलंय परमेश्वरानं त्या मार्गाने जगावं. मार्गाधारे वर्तावे ते जगत असताना जरी आपल्याकडून खूप मोठं काम असं झालं, विश्व हे मोहरे लावावे, परी अलौकिक न व्हावे लोकाप्रती. कितीही मोठं झालं कुठल्याही क्षेत्रामध्ये तरी अलौकिक असं होऊ नका असं म्हणतात माऊली. येथ मी उत्पत्ती अवघेची विसरीजे थोरपण परहा सांडीजे जय जगा धाकुटा होईजे तै जवळीक माझे. येथ व्युत्पत्ती म्हणजे आपल्याला अनेक प्रकारचे अभिमान असतात. स्वतःच्या शरीराचा अभिमान, सौंदर्याचा अभिमान, घराण्याचा अभिमान, जातीचा अभिमान, धर्माचा अभिमान, प्रांताचा अभिमान, अशा अनेक अभिमान आपण घेऊन जगतो आयुष्यामध्ये. येथ व्युत्पत्ती ही सगळी जी व्युत्पत्ती आम्हाला आहे लागून राहिली जन्माला आल्यापासून ती विसरून जायला हवी. अवघीच विसरीजे थोरपण परहा सांडीजे असं म्हटलं. जे काही मोठेपण मिळालं असेल सत्तेनं, संपत्तीनं, पदानं, प्रतिष्ठेनं, मानानं, सौंदर्यानं, थोरपण परहा सांडीजे ते सगळं बाजूला टाकता आलं पाहिजे. जय जगा धाकुटा होईजे जितका नम्र होशील, जितका स्वतःला संपवून टाकशील, मिस्टर नो बडी होशील, तितका तू परमेश्वराला पात्र होशील असं म्हटलं. आम्ही स्वतःकडे बघितलं तर आयुष्यभर उठल्यापासून झोपेपर्यंत आम्हाला अहंकार नाडत असतो. आत येताना थोडंसं अडवलं आम्हाला कोणीतरी आमचा अहंकार फणा काढतो. आम्हाला हवं तिथं जागा नाही मिळाली प्रतिष्ठेप्रमाणे तरी आमचा फणा वर निघतो.
आम्हाला पदाप्रमाणे प्रतिष्ठेप्रमाणे जागा नाही मिळाली एखाद्या दिवशी एखाद्या ठिकाणी तरी आम्हाला राग येतो, अहंकार. इथं आलं तरी आम्हाला असं वाटतं की आम्ही संतांच्या पेक्षा श्रेष्ठ आहोत. त्यामुळे इतरांना डावलून मला पुढे घेतलं पाहिजे आणि लोकांनी माझ्याकडे बघितलं पाहिजे मी श्रेष्ठ आहे. मला कसं पहिल्या लाईनीत आणलं, समोर आणलं. हे ज्याला ज्याला मनातून वाटतं की मला काही मी वेगळा आहे हे जगानं बघावं माझ्याकडे. मी डिजिटल लावला तर लोकांनी जाता येता माझ्याकडे बघावं, लोकांनी माझा डिजिटल लावावा, जय जयकार करावा. थोर पण पराहा सांडीचे जय जगा धाकुटा होई जय ते जवळीक माझे. जितका विनम्र, जितका छोटा 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 स्वतःला कुणीच समजत नाहीस तेवढा 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 तू परमेश्वराला आवडशील असं म्हणतो. जेवढा अहंकार जास्त तेवढा परमेश्वर दूर, तेवढा संतांच्या पासून दूर. जेवढा अहंकार कमी तेवढा परमेश्वराच्या जवळ, संतांच्या जवळ. आमच्यावर जर कृपा बरसत नसेल ईश्वराची तर समजून चालायचं की आम्ही अहंकारामध्ये जगत आहोत असं. हे सगळं कसं करता येतं याच्याविषयी ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ आहे की अहंकार. अख्खे ग्रंथ ना अख्खे संत आमच्यासाठी जे जन्माला आले ते केवळ हेच सांगण्यासाठी आले की तू खूप छोटा आहेस. काळाच्या प्रवाहामध्ये तू जर बघितलंस तर तू खूप छोटा आहेस. तू जन्माला यायच्या अगोदर माणूस नावाच्या जातीच्या करोडो पिढ्या झाल्या आणि तू मेल्यानंतर सुद्धा माणूस नावाच्या जातीच्या करोडो पिढ्या होणार आहेत आणि तुझं आयुष्य खूप क्षुद्र आहे, खूप छोटा आहे. आपल्या शरीरामध्ये एक जंतू असा आहे, शरीरामध्ये जातो तो श्वासाच्या जाताना, श्वास घेत असताना आत जाताना त्याचा जन्म होतो. तो आत जात असताना फुफ्फुसामध्ये जात असतानाच त्याचं लग्न होतं, त्याला मुलं बाळं होतात आणि श्वास संपताना तो मरतो. म्हणजे श्वासाचं जेवढं काळ आहे तेवढ्या क्षणामध्ये तो जंतू जन्माला येतो आणि मरतो. ब्रह्मदेवाच्या किंवा ईश्वराच्या श्वासामध्ये तुमचं माझं आयुष्य तसंच आहे. त्याच्या नाकातून आत जाऊन फुफ्फुसापर्यंत जाईपर्यंत आपलं आयुष्य संपतंय. पण अहंकार किती आम्हाला. आम्ही आता विज्ञानानं या ब्रह्मांडाविषयी खूप आमचं कौतुक, आमचं जे संशोधन आहे तर ते खूप मोठं आहे. अनंत कोटी ब्रह्मांड हे संतांनी अगोदरच ही उपमा देऊन ठेवलेली आहे. या अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये एक सूर्यमाला आपली आहे की ज्या सूर्यमालेमध्ये पृथ्वी नावाचा ग्रह आहे की ज्याला मृत्यूलोक आम्ही म्हणतो. हा एक मृत्यूलोक झाला. अशा अनंत कोटी सूर्यमाला आहेत आणि अनंत कोटी सूर्यमालेमध्ये अनंत कोटी ग्रह आहेत. कधी रात्री आम्ही झोपलो आणि आकाशामध्ये बघितलं तर कल्पना करू शकत नाही की ही पोकळी कुठपर्यंत आहे. प्रचंड पोकळी आणि त्या पोकळीमध्ये इतकं मोठं अस्तित्व आहे. त्या अस्तित्वामध्ये असलेली पृथ्वी, आपली पृथ्वी, आणि पृथ्वीमध्ये आशिया नावाचा खंड, आशिया नावाच्या खंडामध्ये भारत नावाचा देश, भारत नावाच्या देशामध्ये महाराष्ट्र नावाचं राज्य. महाराष्ट्र नावाच्या राज्यामध्ये मी माझ्या गावाचं नाव घेतो कारण मला परत जायचं आहे. सांगली नावाचा जिल्हा, खानापूर नावाचा तालुका, माहुली नावाचं गाव एक छोटंसं आणि त्या छोट्याशा गावातलं एक टिनपाट गल्ली आणि त्या गल्लीतलं माझं अस्तित्व सुईच्या टोका एवढं. पण अहंकार केवढा. जे कृष्णमूर्ती नावाचे संत आहेत ते असं म्हणतात की जेवढा अहंकार जास्त असतो तेवढा पृथ्वीला त्रास होतो, भूकंप होतो पृथ्वीला. संत ज्या वेळेला चालतात त्यावेळेला पृथ्वीला आनंद होतो. संत ज्या वेळेला निघतात प्रवासाला त्यावेळी पृथ्वीला सुद्धा वाटतं की हा माझं लाडकं लेकरू आहे. अहंकार शून्य आहे. पूर्वजांना आनंद होतो, देवदेवतांना आनंद होतो संत ज्या वेळेला निघतात प्रवासाला त्यावेळेला. पण आम्ही ज्या वेळेला निघतो त्यावेळेला भूकंप होतात, भूकंप होतात, अहंकाराचे भूकंप होतात. रस्त्यानं चालताना धरित्रीला वाटतं की हे कसं चालतंय, एवढं ओझं घेऊन अहंकाराचं कसं काय चालतं आहे. विचारुनी अहंकार सांडीजे. विचार करण्यासाठी म्हणजे कारण पृथ्वी तलावर माणसाला जन्माला घातल्यानंतर माणसाबरोबर आणखीन काही पशुपक्षी जन्माला घातले. म्हणजे असं म्हटलं जातं की 3 कर्मप्रधान, एक भोगप्रधान आणि एक विचारप्रधान
अशा 3 जाती जन्माला घातल्या पृथ्वी तलावर परमेश्वराने. पहिली जात आहे ती, पहिली जी आहे व्यवस्था आहे या पृथ्वी तलावर, ती कर्मप्रधान आहे. कर्मप्रधान कुणाला म्हणायचं? संतांना म्हणायचं. कारण त्यांचं सगळं कर्म असतं ते श्रेष्ठ कर्म असतं. जेवढे जेवढे संत जन्माला आले त्यांच्या जगण्यामध्ये, त्यांच्या कर्मामध्ये कोणताही दोष नव्हता, निर्दोष जगत होतं. अखंड आयुष्यभर कोणता दोषच निर्माण होत नव्हता. म्हणजे रस्त्यानं चालत असताना सुद्धा हिंसा होणार नाही, माझ्या वाणीनं कुणी दुखावणार नाही, माझ्या चालण्यातून कुणाला त्रास नाही होणार. जे स्वतःही कधी व्यथित होत नव्हते आणि कुणालाही व्यथित करत नव्हते त्यांना संत असं म्हणायचं. आणि ते संतत्वाला का पोहोचले? तर कारण त्यांचं कर्म श्रेष्ठ होतं आणि म्हणून ते संतत्वाला पोहोचले. आपल्या घरामध्ये जरी आपण बघितलं तर मोठ्या माणसांच्याकडे बघून पोरं शिकत असतात. वर्गात जरी बघितलं तर शिक्षकांच्याकडे बघून लहान मुलं शिकत असतात. म्हणून या पृथ्वी तलावर व्यवस्था करत असताना त्या नीतीनं, त्या परमेश्वरानं, त्या निसर्गानं संतांची व्यवस्था यासाठी केली की माणूस नावाच्या जातीनं कुणाकडे बघून जगावं. इथं वडील जे जे आचरती तया नाम धर्म ठेविती, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळच माऊली. म्हणजे या संतांच्याकडे बघून आम्हाला जगत असताना कुणाच्याकडे बघून, कोणाच्याकडे बघून, आता आम्ही कुणाकडे बघून जगतो सांगण्याची आवश्यकता नाहीये. आमचा भवताल जर बघितला तर आत्ता वाईटांचं जग आमच्या भोवताली आहे आणि वाईटांच्या जगामध्ये वाईटच पहिलं असतं. आज कोण आहेत बघा टॉपला, वर कोण आहेत बघा, सगळ्या क्षेत्रामध्ये वर कोण आहेत बघा, वाईटांच्या जगामध्ये वाईटच असतं. आज का आम्हाला संतांच्या वाटेवर चालणं अपेक्षित आहे? आजूबाजूच्या काही घटना बघा ना. मुंबईमध्ये 1.5 महिन्यापूर्वी एका शाळेमध्ये 4थीच्या 3 मुलींनी त्यांच्याच वर्गातल्या एका मुलाचा खून केला. त्याचे 3 तुकडे केले आणि ते शाळेतल्या डस्टबिन मध्ये टाकले. अहिल्यानगरमध्ये 8वीच्या मुलानं शाळेतच दुपारी 3 वाजता 10वीच्या मुलाचा खून केला. आजूबाजूला हिंसा, घृणा, द्वेष. म्हणजे मुक्ताई म्हणतात तसं जगी व्हावे वन्नी, संती व्हावे पाणी. जग ज्या वेळेला हिंसेनं, घृणेनं पेटलेलं असतं त्यावेळेला संतांनी आपल्या जगण्यानं, आपल्या वाणीनं, आपल्या बोलण्यानं त्याच्यावर पाणी टाकायचं असतं आणि जग शांत करायचं असतं. आणि म्हणून व्यवस्थेमध्ये निर्माण करत असताना संतांची निर्मिती यासाठीच केली. तू संसार श्रांतांची सावली. माऊली खूप संतांच्या विषयी सुंदर बोलतात. माऊली म्हणतात संत म्हणजे कोण आहेत? संसार श्रांतांची सावली. संसारामध्ये तुम्ही आम्ही थकलेलो आहोत, खूप थकलो म्हणून तर आलो ना इथपर्यंत. 2 कारणासाठी गर्दी आहे आता संतांच्याकडे आणि परमेश्वराकडे. आहे ते जाऊ नये आणि आणखीन मिळावं म्हणून. परमेश्वर मिळावा म्हणून नाही, अंतिम सत्य प्राप्त व्हावं म्हणून नाही, जीवनमुक्त व्हावं म्हणून नाही, मोक्ष प्राप्त व्हावं म्हणून नाही. कारण संसाराचीच दुःख आम्हाला इतकी की या संसाराच्या या दुःखातून मुक्त होण्यासाठी तुम्ही आलात. अनाथ जीवांची माऊली. म्हणजे संतांचं असणं, मी आपण कर्मप्रधान लोकांच्या विषयी बोलतो आहोत. तुम्ही कोण आहात संत? तुम्ही अनाथ जीवांची माऊली आहात, संसार श्रांतांची. याचा अर्थ की तुम्ही आम्ही सुद्धा इतके थकलोय. नुसते याच जन्मामध्ये नाही थकलो, दुःखाच्या ओझ्यानं नाही थकलो. 84 लाख वेळेला जन्म घेतला, एरझऱ्या केल्या, प्रत्येक जन्मातले प्रत्येक दुःख भोगली, वेदना भोगल्या, त्या शरीराची दुःख भोगली, त्या शरीराच्या यातना भोगल्या आणि मग इथपर्यंत पोहोचलो. थकून गेलो. ही वारी करता करता, ह्या वाऱ्या करता करता एवढा लांबडा प्रवास केला, खूप दूरवरचा प्रवास केला आणि त्या प्रवासामध्ये आम्ही भागून गेलो, थकून गेलो, भागून गेलो. थकल्या भागल्यानंतर आलोय आता आम्ही तुमच्या चरणाशी आलो. कारण तुमच्या वाटेवर आम्हाला चालायचं. तुम्ही संसार श्रांतांची सावली, तुम्ही सावली आहात आमच्या. नुसतं तुमच्या जवळ येऊन बसलं तरी जीवनाचा अर्थ कळायला सुरुवात होते. नुसतं तुमच्याकडे बघितलं तर ईश्वराच्या अनुभूतीचा आनंद होतो. संत जिथं असतात
गंमत अशी आहे की तुम्ही तीर्थाला जाऊन आला की समाधान होतं, पण तुम्ही संतांना भेटून आला की वाटतं की काहीतरी वेगळी समृद्धी प्राप्त होते. तयाचा तीर्थ राहो असं म्हटलं माऊली. संतांच्या मुळे तीर्थाचं स्वरूप प्राप्त होतं. मग संत असताना ते तीर्थ राहो असतं. तसं का असतं तर नुसतं त्यांच्या जवळ बसलं तर आयुष्यातली दुःख त्याचं निराकरण होतं. अनाथ जीवांची माऊली, तुम्ही आमच्यासाठी आई आहात. अनाथ जीवांची माऊली, आपण बघितलं, अनाथ लेकरू एखादं बघितलं, त्याला थोडंसं कळायला सुरुवात झाली की सनाथ लेकरू त्याच्या बरोबर असतं. त्याच्या वेळेला आपल्या आईला चिकटतं, त्यावेळेला ते प्रत्येक स्त्रीकडे बघत असतं की माझी आई, माझी आई. अनाथ लेकरू आपण कधी बघितलं असेल तर लक्षात येईल की त्याच्या वेदना इतकं होरपळलेलं असतं. आपणही तसेच होरपळलेलं असतो. आपणही अनाथच आहोत. आपल्याला आपल्या दुःखांची उत्तरं, आपल्याला आपल्या वेदनांची उत्तरं आपल्या आयुष्यात कधी मिळालेली नाहीत. आणि मिळण्याचं ठिकाण एकमेव आहे या पृथ्वी तलावर, तेच म्हणजे संतांचे पाय, त्यांच्या चरणाजवळ, त्यांच्या सावलीत. म्हणून अनाथ जीवांची सावली असं संतांना म्हटलं. माझे गुरुदेव म्हणायचे की मी विचारायचो की संत ओळखायचे कसे. गुरुदेव सांगायचे की ज्याच्या जवळ बसल्यानंतर सगळ्या दुःखांचा विसर पडतो असा जो कोणी असेल समजून चल. ज्याच्याकडे बघितल्यानंतर पुन्हा पुन्हा दर्शन घ्यावंसं वाटतं समजून चाल. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ, यर माणूस पण ते भांब. ते नुसतं दिसतायत, माणसाची आकृती दिसतायत, पण आतून पूर्ण अनाथ जीवांची माऊली, मज कीर प्रसवली ही तुझीच कृपा. माऊली असं म्हणतात की माणसाच्या जन्माला आल्यानंतर संतांची भेट होणं आणि त्यांची कृपा आमच्यावर होणं ही तुझी कृपा आहे. ईश्वरा तुझी कृपा आहे. हे भगवंता तुझी कृपा आहे. ईश्वरा तुझी कृपा आहे. धन्य काळ संत भेटी, जसं जगद्गुरु म्हणतात. म्हणजे आयुष्यामध्ये संतांची भेट होणं आणि त्यांच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा होणं, उत्तेजना होणं, हा आयुष्यातला सगळ्यात मोठा धन्यतेचा काळ आहे. आणि तो चालू शकलो कारण संत आम्हाला घेऊन जातात. येथ वडीलच याचे आचरती. मग वडील कुणाला म्हटलंय माऊलींनी? संतांची उपमा सांगत असताना, संत सांगत असताना ती व्याख्या करून दिली. ते म्हणतात की श्रुती स्मृतीचे अर्थ आपण होऊन या मूर्त जै जगात येत असे ते वडील गा. असं वडील कुणाला म्हणा? आपणही आपल्या घरामध्ये वडील जसे वागतात तसे आपण वागतो. गावातली वडील मंडळी जशी वागतात तसं गावातली पुढची पिढी वागते. गावातली वडील मंडळी मंदिरामध्ये बसून पत्त्याचं कॅट कुटत असतील, एका दुर्री तिरी करत असतील, पुढची पिढी तीच करते. घरातले वडील जसे वागतात, येथे वडीलच जे आचरती. पण ही व्यवहारिक दृष्टिकोनातून वडील सांगितलं. पण संतांच्या बाबतीमध्ये व्याख्या करत असताना श्रुती स्मृतीचे अर्थ म्हणजे विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत. त्यांच्या जगण्यामध्ये विधिवत जे असतं त्याचा स्वीकार केलेला असतो आणि निषेधार्य जे असतं त्याचा त्याग केलेला असतो. इथं वडील जे आचरती तया नामक धर्म ठेवीती. त्यांच्या मार्गावरून जाण्यासाठी संत त्यासाठी आहेत. दुसरी प्रधान आपण म्हटलं की आता कर्मप्रधान आहेत, कारण कर्मश्रेष्ठ आहे. उठल्यापासून झोपेपर्यंत संतांचं कर्म. कर्म कशाला म्हणायचं? जिवंत जागे असताना काया वाचा मनानं आम्ही दिवसभर जी कृती करतो, उठल्यापासून झोपेपर्यंत आणि जन्मापासून मरेपर्यंत आम्ही जी कृती करतो ती प्रत्येक कृती निर्दोष असते. म्हणून ते कर्म असं म्हटलं. ते कर्म निर्दोष असते म्हणून कर्मप्रधान संतांना म्हटलं. नुसतंच कर्मप्रधान साक्षात्कारानंतर सुद्धा म्हणजे ज्ञानप्राप्तीनंतर सुद्धा संत तितक्याच श्रेष्ठतेने जगत असतात. म्हणजे जीवनमुक्ती मिळाली. जसं की जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार, तुका झाला आता निराकार. म्हणजे अंतिम सत्याची प्राप्ती झाल्यानंतर परमेश्वर या 3.5 हाताच्या देहामध्ये उतरल्यानंतर, विश्वाचं आर्त हृदयामध्ये उतरल्यानंतर सुद्धा तिथून पुढचं आयुष्य सुद्धा ते त्याच कर्मानं जगतात.
निरंतर कर्मानं जगतात. म्हणून आम्ही त्यांच्या मार्गावर कर्मप्रधान या व्यवस्था, जीवाची व्यवस्था, कर्मप्रधान व्यवस्था ही आमच्यासाठी केली. दुसरं मी म्हटलं की भोगप्रधान जीव आहे. पशु, त्यांना कळत नाही चांगलं काय वाईट काय कळत नाही, पाप काय पुण्य काय कळत नाही. म्हणजे आहार, निद्रा, भय आणि मैथून एवढ्या 4च गोष्टी पशूंना कळतात. जनावरांना या 4च गोष्टी कळतात. खायचं काय, निद्रा झोपायचं कळतं, भय, भीती आणि मैथून या 4 गोष्टीच्या पलीकडं जनावरांना कळत नाही. भोगप्रधान असतात, बुद्धीच नसते त्यांना, चांगलं वाईट कळतच नाही. असं कधी त्यांच्यात होतं का बघा, जनावरांनी एक सोसायटी काढली, चेअरमनने सगळी खाऊन टाकली, सेक्रेटरीनं बंगला बांधलाय पैसे खाऊन, असं कधी होतं का त्यांच्यामध्ये? नाही होत. तेवढंच आहार, निद्रा, भय आणि मैथून खायचं कळतं त्यांना, किती खावं हे पण कळत नाही त्यांना, कुठं खावं कसं खावं हेही त्यांना कळत नाही. मी जनावरांच्या विषयी बोलतोय, तुम्ही जर चुकून आपल्याला लावून घेतलं तर ते अवघड होऊन जाईल. मी पशूंच्या विषयी, भोगप्रधान हे जर आपल्याकडे असेल, आपण भोगप्रधान, तर मग आपली योनी कोणती आहे आपण समजून घ्यावं. आहार, निद्रा, झोपायचं कळतं. संत योगी पुरुषाच्या झोपेविषयी असं बोलतात की झोप कुणाची चांगली, ज्याचा दिवस चांगला त्याची रात्र चांगली, दिवस ज्याचा बरबटलेला त्याची रात्र बरबटलेली. चांगल्या गुणवत्तापूर्ण झोपेचं लक्षण सांगितलंय. उत्तरेकडे तोंड करून झोपलाय, उजव्या कुशीवर झोपलाय, तर उद्या सकाळी उत्तरेकडेच तोंड करून उजव्याच कुशीवर उठलाय तर समजून चालायचं की आजचा दिवस तुम्ही चांगला घालवलाय. उत्तरेकडे तोंड करून रात्री झोपताना झोपलंय, सकाळी जर दक्षिणेकडे उठलंय आणि रात्रभर गार 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 फिरतंय तर समजून चालायचं की हे दिवसभर गार 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 फिरलेला आहे. ह्याच्या मागं त्याच्या मागं, हे जे आडव त्याची जिरो, ह्याचं वाटोळं कर त्याचं वाटोळं कर, संपत्तीचा आकडा वाढव, याच्यासाठी ते दिवसभर फिरलंय. त्यामुळे झोप विनाश आहे. आहार, निद्रा, भय आणि मैथून, जनावरांच्या मध्ये या 4च क्रिया, त्याच्यापेक्षा दुसरी क्रिया नसते. पण जनावर सुद्धा व्यवस्थित जगतात, जशी त्यांचं मॉडेल आहे तसंच ते जगतात. शाकाहारी असेल तर शाकाहारच करतात, मांसाहार असेल तर मांसाहारच करतात, बदल करत नाही त्याच्यात. माणसाचं मॉडेल शाकाहार असताना सुद्धा ते मांसाहार करतंय, ही गंमत आहे त्याच्यात. भोगप्रधान. आणि तिसरं सांगितलं की विचार प्रधान. तिसरे जे जीव आहे ते विचार प्रधान माणसानं असं म्हटलं. आपण सगळे विचार प्रधान आहोत. परमेश्वरानं, निसर्गानं, नीतीनं या मृत्यू लोकामध्ये जीव तयार करत असताना असं म्हटलं की शेवटचं तयार केलं मॉडेल. असं म्हटलं की या पृथ्वीचा ब्रह्मदेव ज्या वेळेला सृष्टी तयार करायला निघाला त्यावेळेला तो जीव तो तयार करायचा, आकार तयार करायचा, त्याच्यामध्ये चेतना भरायचा आणि टिचकी मारायचा आणि सोडून द्यायचं. असे 84 लाख जीव तयार केले. आणि 84 लाख करत असताना खूप विचारपूर्वक शेवटचा जीव तयार केला, तो म्हणजे माणसाचा केला. सगळं ऐश्वर्य माणसाला देऊन टाकलं. म्हणजे प्राणी घडवत असताना, ही जीवसृष्टी घडवत असताना खूप विचार केला. मी विज्ञानाचा एक जर्रदिशी रेफरन्स देऊन जातो की या पृथ्वीची निर्मिती 540 कोटी वर्षापूर्वीची आहे. याच्यामध्ये जीवाची उत्पत्ती 320 कोटी वर्षापूर्वीची आहे. 25 लाख वर्षापूर्वी आपले वडील चुलते, एक वडील आणि 2 चुलते, म्हणजे गोरिला, चिपांजी आणि ओरांगुटान हे आपले चुलते आहेत. 3 चुलते ही माकडं आहेत. ही 25 लाख वर्षापूर्वी अशी 4 पायानं चालत होती, ती 25 लाख वर्षापूर्वी ती 2 पायावर चालायला लागली. 10 लाख वर्षापूर्वी त्याच्या मेंदूमध्ये फरक झाला. अचानक क्रांती झाली त्याच्या मेंदूमध्ये. त्या चिपांजी ओरांग, आपल्या वडिलांच्या आणि चुलत्यांच्या, म्हणजे आपलं मॉडेल कोणाचं आहे तपासून घ्यायला पाहिजे. गोरिलाचं आहे का, ओरांगुटांचं आहे का, चिपांजीचं आहे. ते आपण आरशापुढे उभं राहिलं की आपल्या चांगलं चटकन लक्षात येईल की आपण, आपले वडील कोण आहेत आणि चुलते कोण आहेत. त्या क्रांतीमध्ये माणसाला टॅलेंट प्राप्त झालं, बुद्धिमत्ता प्राप्त झाली. त्याला आठवण्याची व्यवस्था त्याच्या मेंदूमध्ये झाली, त्याला विचार करण्याची व्यवस्था झाली. 10,000 वर्षापूर्वी माणूस स्थिर झाला, शेती करायला लागला, त्याला आता वेळ मिळायला लागला, नागरीकरण सुरुवात झाली. आणि मग तिथून पुढे विचार सुरू झाला की जीव, जगत आणि जगदीश हे कोण आहे. सगळं जगभरातले सगळे ऋषी, मुनी, संत याचा विचारायला लागला की हे कोण करतंय सगळं, हे जीव कोण निर्माण करतंय, चाले हे शरीर कोणाची आहे सत्य.
म्हणजे वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता. ऐकवतंय कोण, दाखवतंय कोण, बोलवतंय कोणी, याच्या पाठीमागचं तत्व कोणतं आहे त्याचा विचार सुरू झाला आणि इथंपर्यंत आला. आणि माणसाला दिला तो विचार करण्याचं सगळ्यात मोठं सामर्थ्य दिलं, प्रचंड. आपण विचार करतो म्हणून त्याला माणूस असं म्हटलं. विचार नाही केला तर तो पशु झाला, आणि विचार करून त्यानं अहंकार सांडला तो संत झाला, तो ईश्वर झाला. मग आपल्याला विचार नेमका कोणता करायचा आहे? विचारूनी अहंकार सांडली आपल्याला असं म्हटलं. आपण माणूस म्हणून विचार करण्याची क्षमता दिली आपल्याला, जी क्षमता, कारण या जगामध्ये हसू शकणारा एकमेव प्राणी आहे, फक्त माणूस आहे. दुसरा कुठलाच प्राणी हसत नाही. विनाकारण हसणाऱ्याला वेगळंच म्हटलं जातं, पण कारणानं हसणाऱ्याला माणूस असं म्हटलं जातं. म्हणजे विनोद झाल्यानंतर, हसल्यानंतर. दुसऱ्याची जिरल्यावर हसणारे वेगळे असतात, दुसऱ्याची वाट लागल्यावर हसणारे वेगळे असतात. त्यांचं हसणं क्रूर असतं, दांभिक असतं, निरर्थक असतं. त्या हसण्याला कोणताही अर्थ नसतो. पण संतांच्या चेहऱ्यावरचं स्माईल तुम्ही बघा, हास्य बघा, निर्मळ. म्हणजे हृदयामध्ये जे आहे ते त्यांच्या चेहऱ्यावर असतं. कुठल्याही संतांचे फोटो, सत्पुरुषांचे फोटो समोर आणा, चेहऱ्यावर कायम आनंद. हृदयामध्ये जे असतं त्यांच्या चेहऱ्यावर असतं. आपल्या हृदयामध्ये जे असतं ते आपल्या चेहऱ्यावर असतं. आपल्या हृदयामध्ये नुसता जाळ, नुसती अग्नी, नुसता लोभ. श्रीमंत असेल तर त्याचा चेहरा त्या ढबू पैशासारखा असतो, कायम घाबरलेला असते. ते कुणी पाहुणा आला तर उसनं मागतंय का काय, त्या पैशाच्या भोवतीच त्याचा असते. संतांचं विचार करण्याची क्षमता निसर्गानं माणसाला दिली. मग विचार कोणता केला पाहिजे, आम्ही कोणता विचार करतो आणि करायला पाहिजे असं म्हटलं. विचार न करणारे अविचारी या पृथ्वी तलावर 3 प्राणी आहेत. त्या प्राण्याप्रमाणे आपण, त्या जीवाप्रमाणे आपण जगत असू तर आपण अविचारी आहोत. म आधी असणारे 3 प्राणी आहेत, माशी, मासा आणि माणूस. माशीचं वैशिष्ट्य ते अविचारी काय, ते प्रेतावर पण बसती माशी आणि आपल्यावर पण बसते, विष्ठेवर पण बसते आणि जिलेबीवर पण बसते. विचारच नसतो ना, ते अविचारी असतात. मग कीर्तन पण चालतं त्याला आणि तिकडं पण चालतं. इधर भी हाय हाय, उधर भी हाय हाय. सगळीकडे संचार ज्याचा असतो ते अविचारी असतं. हे ऐकत असताना जर आपल्याला आतल्यात हसू फुटत असेल तर समजून चालायचं यापैकी कुठंतरी आपण आहोत. पण जर बोध झाल्यानंतर माशीचं वैशिष्ट्य कोणतं आहे, माशी अग्नीवर बसत नाही, कारण तिला माहित असतं याच्यावर बसलं तर मृत्यू आहे. आणि मग आजच्या प्रवचनामधून किंवा संतांच्या दर्शनाला गेल्यानंतर जर बोध झाला असेल तर आपल्याला माशीसारखं अविचारी जगायचं नाहीये, इधर भी हाय हाय उधर भी हाय हाय असं जगायचं नाही, तर आम्हाला या संत ज्या दिशेनं गेले त्या दिशेनं जायचं आहे. हा निर्णय झाला तर अविचाराचा विचारामध्ये होतो. दुसरं, मासा. माशाचं वैशिष्ट्य काय, त्याच्या पूर्वजांच्या करोडो पिढ्या माशांच्या माणूस नावाच्या प्राण्यानं टाकलेल्या गळाला लागलेल्या आहेत. माणसानं गळ टाकला की तो मासा त्या दानव्याला खातोच. हे त्याच्या वंशजांनी बघितलंय, सगळ्या त्याच्या पिल्लांनी बघितलंय. पिल्लांनी बघून सुद्धा पिल्ल पुन्हा त्या दानव्याकडे जातात. म्हणजे किती अविचारी आहे. बापजादे, करोडो बापजादे गळाला लागून मेलेले आहेत हे माहीत असून सुद्धा पुन्हा तो मासा त्या गळाकडे जातोच, म्हणून तो अविचारी आहे. तुमचे माझे पूर्वज, तुम्ही आम्ही सगळेजण रोज चुकीचं जगतो आणि चुकीचं त्याचे भोग भोगतो. हे रोज आपल्याला कळत असताना सुद्धा रोज त्या गळाकडे जातोच, म्हणून आम्ही अविचारी. रोज अंतर्मुख होणं, कारण परमार्थाचा प्रवास हा अंतर्मुखतेचा. स्वतःचा पेपर स्वतः सोडवण्याचा आहे. कालच्यापेक्षा मी आज चांगला असणं असा तो पेपर आहे परमेश्वराचा. आणि तो पेपर तपासत असताना आज रात्री झोपताना दिवसभरामध्ये मी ज्या चुका केलेल्या आहेत त्या मला उद्या करायच्या नाहीत. जसं की हा माशानं चुका केली आहे आणि जीव दिलाय. माझे गुरुदेव त्यावेळेला माशाच्या विषयी असं म्हणायचे की तुम्ही माशाला पकडायला गेला तर माशाला आवडतं ते तुम्ही त्या गळाला लावाल का तुम्हाला आवडतं ते गळाला लावाल? माशाला आवडते तिला. मग तुम्हाला परमेश्वराची कृपा किंवा संतांची कृपा जर तुम्हाला हवी असेल तर
संतांच्या आणि परमेश्वराच्या गळाला तुम्ही काय लावलं पाहिजे? तुम्हाला आवडतं ते लावायला पाहिजे का संतांना आवडतं ते लावायला पाहिजे? संतांना आवडतं, परमेश्वराला आवडतं ते त्या गळाला, तरच आम्ही त्याच्या गळाला लागू. आम्ही त्याच्या गळाला लागायचं असेल तर आमचा अविचार जो आता होता की आमच्या करोडो पूर्वजांनी जी चूक केली आणि मृत्यूच्या कराल दाढेमध्ये निघून गेले, त्या गळाला लागून गेले, रोज गळ आमच्यावर चालू आहे. रोज उठल्यापासून झोपेपर्यंत सारखा गळ त्याचा चालू आहे. त्या गळाला न लागणं आणि संत आणि सत्पुरुष जे सांगतात त्यांच्या गळाला लागणं म्हणजे तो अविचारीचा विचारी होणं. माणूस आम्ही आता अविचारी आहोतच. या मार्गावर येणारे खूप कमी आहेत. जीवनाचा परम अर्थ समजून घेणं म्हणजे परमार्थ असं म्हटलं. अर्थप्राप्तीसाठी जीवन नाही, अर्थपूर्ण जगण्यासाठी जीवन आहे. हे ज्या क्षणाला माणसाला कळतं त्या क्षणाला तो विचारी होतो. म्हणजे अर्थपूर्ण जगण्यासाठी लागतं काय त्याचा जो विचार करतो त्याच्यामध्ये. आम्ही माणूस आणखीन कुठं कुठं अविचारीपणा करतो, बऱ्याच ठिकाणी करतो, आपल्याला माहिती आहे. बायको करताना सुंदर करावी का परमार्थाला मदत करणारी करावी, मग लक्षात येतं. घरामध्ये साधना, घर म्हणजे मंदिर व्हावं. उठल्यापासून झोपेपर्यंत घरामधले सगळे व्यवहार परमार्थिक असावे. कर्मयोग या शब्दाचा अर्थ असा आहे की दिवसभराची प्रत्येक कृती आमची परमेश्वराच्या प्राप्तीकडे घेऊन जाणारी असेल तर ती कृती म्हणजे कर्मयोग. म्हणजे जे कर्म आम्हाला ईश्वराला जोडतं, परमेश्वराला जोडतं, त्याला कर्मयोग असं म्हटलं. मग आपली मालकीन कशी असावी, आपली जोडीदारांनी कशी असावी, आपल्या परमार्थाला सहकार करणारी असावी. दुसरं, गुरु करताना असं म्हटलं. माणूस आणखीन अनर्थ कुठं करतो? अविचार गुरु करताना करतो असं म्हटलं. सद्गुरु करताना नेमक्या कोणत्या मार्गाने जावं? माऊली म्हणतात की सकाळ झाली, सूर्य उगवला की समोर 1000 वाटा आमच्यासाठी असतात. पण त्या 1000 वाटापैकी माझ्यासाठी नेमकी वाट कोणती आहे की जी मला प्रकाशाकडे घेऊन जाईल, की जी मला आनंदाकडे घेऊन जाईल, की जी मला या जीवनाची यथार्थता सांगेल, अशी वाट मला निवडावी लागेल. अशी वाट कोणती आहे? ज्ञानेश्वरी. म्हणजे माऊली ज्या क्षणाला माऊली, तुम्ही आपण रोज 100 ओव्या वाचल्या, जसजसं आम्ही वाचायला सुरुवात करतो ना तसं तसं लक्षात येतं की किती चूक झाली आपल्या आयुष्यामध्ये. हे लवकर, कारण असं म्हटलं जातं की ज्ञानेश्वरी ज्या वयात लिहिली गेली त्या वयात वाचली गेली पाहिजे. 16व्या वर्षी लिहिली तर 16व्या वर्षी वाचली गेली पाहिजे. कधी वाचली जाते? पाक सगळी इंद्रिय घायला आल्यावर. सकाळी उठायचं, ज्ञानेश्वरी उघडायची, नातू येतो, नमस्कार करतो. ती म्हणतात की आजोबा विचारतात, बाळा कोण तू? तो म्हणतो, बाबा, तुमच्या 2 नंबरच्या मुलाचा मुलगा, नातू. बाबा चष्मा पुसतात आणि म्हणतात, असं दिसत नाही रे बाळा, म्हणून विचारलं. संध्याकाळी बाबा पुन्हा ज्ञानेश्वरी उघडून बसतात. तोच नातू पुन्हा येतो, पुन्हा नमस्कार करतो. बाबा विचारतात, कोण रे तू? म्हणतो, बाबा मी तुमचा नातू. सकाळी नाही का मी तुम्हाला नमस्कार केला तुम्ही विज्ञानेश्वरी वाचत असताना? असं काय रे बाळा, आता लक्षातच राहत नाही. म्हणजे ज्या वयात लक्षात राहत नाही, ज्या वयात पुढचं दिसायचं बंद होतं, त्या वयात ज्ञानेश्वरी वाचून उपयोग नाही. कारण ज्ञानेश्वरी वाचली 16व्या वर्षापासून, किंवा घरात ते अधिष्ठान आम्ही निर्माण केलं तर तो विचार आहे, आणि तो नसेल तर अविचार आहे. मागच्याही अनेक प्रवचनामध्ये मी बोललो होतो, माझ्या घरामध्ये टीव्ही नाहीये, पण आमच्या घरातली सगळी ज्ञानेश्वरी वाचतात. कारण त्यावेळेला मी टीव्हीचा लॉंग फॉर्म खूप वर्षापूर्वी केला होता, ताबडतोब वाटोळं व्यक्तीचं, कुटुंबाचं आणि समाजाचं. माझं घर, आम्ही साधक असू, मला जगात कुणाच्या घरात टीव्ही असावा नसावा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कारण आमच्या घराची श्रीमंती आम्ही टीव्हीवरून ठरवतो. चिपका टीव्ही आहे का, किती इंचाचा आहे, केवढा मोठा टीव्ही आहे, घराची श्रीमंती आल्या आल्या. आणि माणसं दाखवतो सुद्धा आमचा टीव्ही एवढा मोठा. असं नसतंय. घराचं थिएटर करायचं की घराचं मंदिर करायचं
आम्ही साधक असू, आम्ही परमेश्वराच्या मार्गावर जाणार असू, तर आमच्या घरातलं वातावरण शांत, प्रसन्न, आनंदी, एकमेकाला प्रेरणा देणारं, उत्साहित करणारं, संत साहित्यानं भरलेलं असलं पाहिजे. कारण गुरु निवडताना चूक होते असं म्हणतात. टीव्हीवरचे बघून आम्ही गुरु निवडायचे का? आजूबाजूला जिथं भपका दिसतो तिथं गुरु निवडायचे का? माऊलींना 750 वर्षापूर्वी माहित होतं की चूक होईल गुरु निवडण्याची कदाचित. कारण माणूस नावाचा प्राणी निवडत असताना विवेकानंदांनी ठाकूरांना, रामकृष्ण परमहंसांना निवडत असताना एक दिवशी त्यांच्या त्या झोपायच्या चादरीच्या खाली नाणं ठेवलं. कारण ठाकूरांना नाण्यांचा स्पर्श सहन व्हायचा नाही. मोह कधीच संपला होता त्यांचा. आणि त्या दिवशी रात्री गुरूंची परीक्षा घ्यायची म्हणून ते नाणं ठेवलं. आणि ज्यावेळेला ठाकूर बसले, गुरुदेव बसले, रामकृष्ण परमहंस त्या स्वतःच्या त्या आसनावर बसले, त्यावेळेला ताड दिशी उठले. करंट लागावत असताना अरे. आणि मग त्यांनी सांगितलं, अरे काय, काहीतरी वेगळं इथं ठेवलंय, माझ्या बस्कराखाली वेगळं काहीतरी ठेवलंय. आणि मग गुरुदेव, मग विवेकानंद नमस्कार करतात. विवेकानंद म्हणतात, मीच ठेवलं होतं. खरंच तुम्ही मोहाचा त्याग झालाय का? मी गुरूंची परीक्षा. त्यावेळेला रामकृष्ण परमहंस विवेकानंदांच्या खांद्यावर हात ठेवून सांगतात, बरोबर आहे नरेंद्र, गुरुला तपासूनच करावं. दिवसा सुद्धा नाही, रात्री सुद्धा त्याला तपासावं, मग त्याचा स्वीकार करावा. आणि हे माऊलींना माहित होतं. आणि म्हणून माऊलींनी पसायदानामध्ये एक छान उभी घातली, ये ग्रंथोपजीविये विशेष लोकीये दृष्ट अदृष्ट विजय हो आविष. व्यवहारी जगाचं सोडून दे, तुला ठीक आहे मिळाले गुरु, धन्य आहे तुझ, कृपावंत गुरु मिळाले तुला, जीवनमुक्त गुरु मिळाले, धन्य आहेस. पण एखाद्याला नाहीच मिळाले तर मग आम्ही कुठं जायचं? मग आम्ही जायचं ते ज्ञानेश्वरीकडे जायचं. ये ग्रंथोपजीवी. ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य कोणतं आहे की माऊली ज्या वेळेला आल्या पृथ्वी तलावर, आमच्या उद्धारासाठी आल्या. संत देहात असताना काम करतात. देहात असताना माऊलींनी कोणतं काम केलं? जड जीवा उद्धरणे. भिंत चालवली, रेड्यामुखी वेद वदविला. मग हे त्यांनीच केलं, पण ते एकदाच केलं. असं कोणी तुमच्या माझ्यासारखं केलं गेल्यानंतर म्हणजे अजून एकदा नाही, एकदाच केलं. फक्त सांगायचं होतं की आहे. म्हणजे पृथ्वी तलावर अवतार घेतल्यानंतर संतांनी आपलं कार्य देहात असताना तर केलंच, आपल्याबरोबर उद्धार केला. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी, बोलिले जे ऋषी साच भावे वार्ता. आड राणी भरले जग, झाडू संतांचे मार्ग. संतांनी काम कोणतं केलं की अख्खा समाज जो पळतो आहे, वेड्यासारखा पळतो आहे, तो कामिनी आणि कांचनाच्या मागे पळतो आहे. एक दिवशी संध्याकाळी रामकृष्ण परमहंस दक्षिणेश्वरला विवेकानंदांच्या शेजारी उभे होते आणि कलकत्ता शहराकडे बघत होते. आणि बघत असताना विवेकानंदांनी सहज विचारलं रामकृष्ण परमहंसांना, गुरुजी काय बघता, गुरुदेव काय बघता? ते म्हटले, बघ ना, अख्खं कलकत्ता शहर कामक्रोधाच्या मागे पळत आहे. म्हणजे सगळे माणूस नावाच्या आकार घेतलेला जेवढा प्राण्यांचा वर्ग आहे तो सगळा एकाच दिशेनं पळतो आहे, एकाच दिशेनं पळतो आहे. मग आम्ही संत आलो कशाला? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची, बोलिले जे ऋषी साच भावे वार्ता. मानवी जीवन मिळालेलं अद्भुत, आश्चर्यकारक, अलौकिक असा माणसाचा देह जन्म मिळाल्यानंतर तो तितकाच परमेश्वराच्या पातळीला नेऊन मग हे जग सोडणं, ज्या परमेश्वरानं निर्माण केलं तिथपर्यंत नेऊन विकास करून, पूर्ण विकास करून मग सुटणं या पृथ्वी तलावरून, ही माणसाच्या जगण्याची यथार्थता आहे. पण ते घडत नाहीये ना, मग त्या दिशेनं आमची वाटचाल होत नाही. म्हणून माऊली म्हणतात की ये ग्रंथोपजीवी. नाही ना सापडत, मग ये ग्रंथ. जसं की माऊलीनी देहात असताना आमच्या उद्धाराचं कार्य केलं, मग त्यांच्या लक्षात आलं की मग आमच्यासारखे आम्ही कुठं जायचं? आम्हाला नाही कुणी गुरुदेव मिळाला तर आम्ही जायचं कोणा? म्हणून ज्ञानेश्वरीची निर्मिती केली. मग शब्दांच्या माध्यमातून हे अनुपम, उपमा नाही असं तत्वज्ञान आमच्यासाठी दिलं. गंमत आहे, सच्चित आनंद ही अंतिम सत्तेची प्राप्ती आहे.
आणि सच्चित आनंद याची व्याख्या काय? वस्तुनिरपेक्ष अस्तित्व, ज्ञेयनिरपेक्ष ज्ञान आणि इंद्रिय निरपेक्ष सुख, ही सच्चिदानंदाची व्याख्या आहे. ज्या सत्पुरुषाला, महापुरुषाला ही अवस्था प्राप्त होते त्याचं वर्णन असं आहे. मग तशा वर्णनापर्यंत पोहोचत असताना, त्या स्थितीला पोहोचायचं तर माणसानं जायचं कसं? आम्हाला नाही गुरुदेव भेटले आमच्या आजूबाजूला, 12 कोस कुणी माणूस नाही भेटला आम्हाला. मग माऊली म्हणतात, मग माऊलीने हे आमच्यासाठी ऐसी बोली बोलीन, अतिंद्रिय परी भोगवीन इंद्रिये करवी, अरूपे रूप दावीन. ज्ञानेश्वरी कशासाठी? आमच्यासाठी. ऐसी, असं बोल बोलीन, असं शब्दांचं भांडार मी तयार करीन. अरूपे रूप दावीन, अतिंद्रिय परी भोगवीन इंद्रिय. म्हणजे ते सच्चित आनंद नावाचं ईश्वरी अस्तित्वाचं जे तत्वज्ञान आहे ते इंद्रियांना सापडत नाही, ते रूपामध्ये पकडता येत नाही. पण मी शब्दांच्या सामर्थ्याने सगळं शब्दाच्या चिमटीमध्ये पकडेन. तो प्रकाश, ते वैभव, तो आनंद, ते सगळं मी पकडेन. आणि मग मी आमच्यासाठी, आमच्या जड जीवांच्या उद्धारासाठी एक ग्रंथ तयार करेन. आणि त्या ग्रंथ आमच्या समोर आला, तो ज्ञानेश्वरी नावाचा आला. म्हणून आम्ही जर विचार केला तर तिथपर्यंत विचारोनी अहंकार सांगायचे. आणखीन विचार कोणकोणते असतात माणसाच्या मध्ये? विचार कोणते कोणते विचार करणारे? अर्धवट विचारी असतात काही, अर्धवट विचार. कर्ज काढून ठेवायचं आणि फेडायचंच नाही, मरेपर्यंत मग ती पोरानं नातवानच फेडत राहायचं. त्याने विचारच केलेला नसतो कशासाठी कर्ज काढले. उधळे बरेच जण माझ्यासारखे सुद्धा मोठ्या मोठ्या गाड्या आहेत पण लय कर्ज असते त्यांच्यावर, पण उगाचच कांजीची कपडे घालून जगात फिरत असतात. जगाला वाटतंय काय हे अर्धवट विचारी माणसं. मग घरात काय का नसलं पण मिशीवर तूप लावून समाजात येते अर्धवट. उगाचच नको तो देखावा करतंय. अर्धवट विचारी माणसं. कुठलाच विचार न करता जगणारी, अनावश्यक कर्ज काढणारी, फेडण्याची ताकद नसताना सुद्धा ती अर्धवट विचारी. पश्चात विचारी काही माणसं असतात. म्हणजे नंतर काम करायचं आणि नंतर त्यांना पश्चाताप होतो की हे केलं नसतं तर बरं झालं असतं, हे बोललो नसतो तर बरं झालं असतं. काय काय जणांनी काय काय बोलल्यानंतर त्यांचं काय काय झालं हे आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. बोलल्यानंतर विचार. आपल्या पण आयुष्यामध्ये असं असतं, वाटतं आपल्याला की हे तिथं बोलायला नाही पाहिजे होतं. माणूस बोलायला शिकायला 2 वर्ष लागतात, पण कुठं बोलावं, काय बोलावं, कधी बोलावं, कसं बोलावं हे शिकायला आयुष्याची तपश्चर्या लागते. जमत नाही तसं. आपण नको तिथं नको ते बोलत असतो. पश्चात विचारी माणसं अशी असतात की बोलून चुकतात आणि नंतर आयुष्यभर पश्चाताप होतो. तिसरी निरर्थक विचारी माणसं असतात. गावाच्या कुचाळ कट्ट्यावर बसलेली, अख्ख्या गावाची मापं काढल्याशिवाय घराकडे जातच नाहीत. निरर्थक विचार. दिवसभर त्यांनी काय केलं पाहिजे आणि त्यांनी काय केलं पाहिजे, पंतप्रधानांनी काय केलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी काय केलं पाहिजे. घरात बायको विचारत नाही, पण त्यांनी काय केलं पाहिजे याचा सल्ला गावातल्या कट्ट्यावर देऊन देणारी ही निरर्थक विचारी माणसं. मी हे बोलतोय हे कोणाला चुकून लागू पडत असेल तर तो योगायोग समजावा. मी निरर्थक विचारी या शब्दाचा अर्थ आपल्याशी सांगतो. कावळ्याला दात का नसतात, अस्वलाला एवढीच केस का असतात, काय त्या विचाराला अर्थ नसतो. दिवसभर निरर्थक विचार करणारी असतात काही माणसं. काही माणसं अनर्थक विचार करणारी असतात. उगाचच अनर्थच, डोक्यात चांगलं येतच नाही त्यांच्या. मी गावात एखादा जाफराबादी म्हशीचा असा मोठा असावा, कळप असावा, आणि तो ज्या वेळेला जायचा शेतात त्यावेळेला हा असा बसलेला असायचा त्या गावातल्या कुचाळ कट्ट्यावर, आणि त्याच्यातल्या एका म्हशीचं ते शिंग असं जे गोल झालेलं असायचं. त्याला वाटायचं की माझं डोकं ह्याच्यात बसेल, माझ्या मापाचा आहे, बरोबर मापाचा. रोज विचार तोच करायचा. आणि एक दिवशी त्यानं प्रयोग करायचं ठरवलं आणि तो अडकवलं मान त्यानं आणि ती म्हशीनं टोंगा केला. अनर्थक विचार. काय कारण होतं का? तिथं बसते, म्हशी जाते येते, काय कारण नव्हतं. पण त्या म्हशीच्या शिंगामध्ये माझं डोकं घ्यायला पाहिजे. अनर्थक विचार. अखंड आयुष्यभर आपण अनर्थक बऱ्याच गोष्टीचा विचार करतो की अर्थच नसतो. आणि शेवटचा विचार आहे तो की सार्थक विचार, की ज्याच्याविषयी आपण चर्चा करतो आहोत. विचारोनी अहंकार सांडीजे. विचार करून आम्ही या जन्माला आल्यानंतर
अहंकार संपेल अशी व्यवस्था कोणती आहे ती आम्ही ज्ञानेश्वरीला आम्ही विचारली पाहिजे या ग्रंथाला, आणि त्याप्रमाणे आमचं जगणं सुरू केलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे, जीवनामध्ये जगण्यामध्ये माणसाचा जन्म घेतल्यानंतर आयुष्याची उंची वाढणं, संत ज्या अवस्थेला आणि दशेला पोहोचणं, त्या दशेला पोहोचणं हे आपले सगळ्यांचे प्रयत्न आहेत. आणि ते प्रयत्न करत असताना आपल्याला झिजावं लागतं. अहंकार असाच सांडत नाही. व्यवहारी जगामध्ये तिळापासून तेल जरी असेल काढायचं असेल तर ते रगडावं लागतं. तिळापेक्षा तेल जर महत्वाचं आहे आपल्याला, तर महत्वाची गोष्ट काढण्यासाठी तिळाला सुद्धा रगडून घ्यावं लागतं. उसाच्या रसापासून रस आपल्याला काढायचा असेल तर उसाच्या पेक्षा रस महत्वाचा आहे, उच्च प्रतीचा आहे, तर उसाला सुद्धा चरख्यामधून जावं लागतं. जमिनीला आपल्याला पीक द्यायचं असलं, चांगलं पीक द्यायचं असलं तर जमिनीला सुद्धा स्वतःला नांगरून घ्यावं लागतं, त्यावेळी ते चांगलं पीक देतं. सोन्याला सुद्धा जर शुद्ध व्हायचं असेल, सोन्याला शुद्ध व्हायचं असेल तर त्याला तेजाबमधून आणि त्या उष्णतेतून जावं लागतं, त्यावेळेला ते शुद्ध होतं. दह्याचं नवनीत करायचं असेल तर त्या नवनीताला घुसळावं लागेल, त्यावेळेला ते नवनीत त्या दह्यापासून तयार होतं. व्यवहारी जगामध्ये मी आता 5-7 जी उदाहरणं सांगितली की आपल्या जगण्याचं मूल्य वाढवायचं असेल तर प्रत्येकाला काहीतरी ताप झाला. तोच ताप आपल्याला संत जिथं पोहोचलेत तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर आयुष्यभर तपश्चर्या करावी लागेल. आम्हाला घुसळावं लागेल, आम्हाला चरख्यातनं जावं लागेल, आम्हाला नांगरून घ्यावं लागेल, आम्हाला घुसळून घ्यावं लागेल. आणि या सगळ्या गोष्टींची प्रक्रिया आमच्या आयुष्यामध्ये आम्ही करू शकलो तरच आम्ही संत जिथं पोहोचले तिथपर्यंत पोहोचू शकतो. कुठल्याही संतांच्याकडे कुठलाही अहंकार नव्हता, विचारूनही अहंकार. मग आम्हाला काय करायला सांगितलं? माऊलीने आम्हाला सांगितलं की 2 गोष्टी सांगितल्या की दिवसभराचं कर्म आहे ते कर्म शुद्ध असलं पाहिजे, आणि अखंड आयुष्याची जी उपासना आहे ती निरंतर उपासना असली पाहिजे. मग ह्या 2 गोष्टी केल्या तर तुम्ही आयुष्यभर विचार करत आहात. कर्म शुद्ध होण्यासाठी विचार का करावा लागतो? दिवसभरामध्ये व्यवहारी जगामध्ये सुद्धा आम्हाला जर यश मिळवायचं असेल तर ज्याने विचार केला त्यांनाच यश मिळालंय. वर्गात 40 पोरं असली तर ज्या पोरांना अभ्यास केलाय विचार करून तेच यश मिळतंय, त्यालाच यश मिळतंय. कॉपी करणारं, इकडं तिकडं खेळणारं अविचारी कुठल्याच पोराला व्यवहारी जगामध्ये यश नाही मिळत. म्हणजे व्यवहारी जगामध्ये सुद्धा आम्हाला यश मिळवायचं असेल तर आम्हाला विचार करावा लागतो. विचार, सार्थक विचार आणखीन आम्हाला काय देतो? मृत्यूपासून मुक्तता देतो. सगळ्यात महत्वाचा विचार आम्हाला, तुम्हाला आणि मला सगळ्यात मोठं कोणत्या गोष्टीचं भय असेल तर मृत्यूचं भय आहे. बाकी सगळी भय तर आहेच. अपमानाचं भय आहे, संपत्ती निघून जाईल त्याचं भय आहे, एखाद्या आजाराचं भय आहे, ही सगळी भय तर आहेतच. पण या जगामध्ये सगळ्यात मोठं भय कोणतं असेल तर ते मृत्यूचं भय. म्हणजे मृत्यूचं भय केवढं असतं मी त्या माझ्या मृत्यूच्या एका प्रवचनामध्ये बोललोय की माणसाच्या मृत्यूचं वैशिष्ट्य कोणतं आहे की त्याचं ठिकाण, त्याचं वेळ आणि त्याचं कारण ठरलेलं आहे. प्रत्येक माणसाचं कुठं मरणार, कधी मरणार आणि कसं मरणार हे ठरलेलं आहे, आणि भरोसा नाहीये त्याचा. कोणत्या क्षणाला, परवा आपण बघितलं असेल परांडा नावाच्या त्या महाविद्यालयामध्ये 2nd इयर BSc ची मुलगी 3rd इयरच्या BScच्या पोरांना निरोप समारंभ देत असताना भाषण करत होती. आणि भाषण करत असताना 11 मिनिटापर्यंत तिचं भाषण हसवून सोडलंय त्यानं. हॉल दनादन हसवते ती. आणि 11 मिनिट 2 सेकंदानं ती तिथंच मरून पडली. 2 सेकंदानं. तिला माहित पण नव्हतं. क्षणभरापूर्वी हॉल डोक्यावर घेणारी ती 11.2 मृत्यूचं भय आहे. पण आम्ही घाबरतच नाही. आम्ही सगळेजण अमरपट्टा घेऊन आल्यासारखं चालतो, म्हणजे मरणारच नाही असं चालत राहतो. मृत्यूचं भय ज्याला असेल किंवा सार्थक विचारे असेल, मी मृत्यूचं भय इथं आपल्याला ज्या विचारी माणसाच्या लक्षणाचं आपण जो संताच्या वाटेवर, तो मृत्यूचं भय विसरून जातं. त्याचं कारण असं आहे, शुद्ध झाल्यानंतर, परिशुद्ध झाल्यानंतर, पवित्र झाल्यानंतर त्याला कोणतं भयच उरत नाही. ज्या क्षणाला मृत्यू येतो माणूस त्यावेळेला मृत्यूचं भय त्याला का असतं? आपण भागवत रहस्यामध्ये
मृत्यूचं आख्यान जे आहे, आईला सांगतात, मी मुलींचं नाव विसरलो, की आईला सांगतायत मुली की आई, मृत्यू ज्या वेळेला माणसाला येतो, डोंगरे महाराजांच्या प्रवचनामध्ये महाराज असं म्हणतात की ज्या क्षणाला माणसाला मृत्यू येतो त्या क्षणाला त्याला त्रास कोणता होतो? पहिल्यांदा त्याची वाचा घालवली जाते असं म्हटलं. आणि वाचा घालवल्यानंतर त्यानं गतायुष्यामध्ये जी पापं केलेली आहे ती त्याला दाखवली जातात. आणि डोंगरे महाराज म्हणतात की एक पाप बरोबर 1000 विंचवांचा दंश त्या जीवाला होतो. आणि तो दंश त्या जीवाला घडत असताना, तो त्रास होत असताना वाचा गेल्यामुळे त्याला किंचाळता येत नाही, व्यक्त होता येत नाही. गतायुष्याच्या सगळं चित्रपट समोर येतो. काया वाचा मनाने केलेली जेवढी दुर्दैवी कर्म असतात ती सगळी कर्म त्या चित्रपटासारखी मृत्यूच्या क्षणाला आपल्याला दिसतात. आणि ती दिसत असताना तो पहिलं तीर तो जात असताना त्याला त्रास होतो तितका, भय तितका असतं. आणि मग हे जर भय चुकवायचं असेल तर शेवटच्या क्षणापर्यंत, कारण माऊलीने त्याची आणखीन एक ओवी सांगितली की या मृत्यूचं भय ते आलंय, ते मी त्याला सांगायचंय की असं कोणी म्हणू नये की देशमुख साहेबाच्या प्रवचनाला उत्तर सुद्धा नव्हतं. आणि गंमत अशी आहे, कुत्र्याला जे कळतंय ते माणसाला कळत नाही. बाहेर अनेक माणसं बसलीत पण आत मंडपात येण्याची इच्छा नाहीये त्यांना. कुत्र्याला होती इच्छा पण माणसाला होत नाही. अनर्थक विचार म्हणजे सार्थक विचार ते जीवाला सुद्धा कळतंय. म्हणजे काय करत मृत्यूचं भय संपणं म्हणजे त्यासाठी विचार. कारण मृत्यू न म्हणे हा भूपती, मृत्यू न म्हणे हा नरपती, मृत्यू न म्हणे हा गजपती, मृत्यू न म्हणे हा हयपती. भक्त कवी कबीरदास असं म्हणतात की चलती चक्की पीस के देख कबीरा रोए, दो पाटन के बीच से देख बचा न कोय, राजा रंक फकीर. म्हणजे भगवंताची ही चक्की सुरू आहे रात्रंदिवस. आकाश आणि धरती हा जात सुरू आहे परमेश्वराचं. आणि या जात्यातून सगळ्यांचं पीठ होणार आहे. राजा राजा असला म्हणून त्याला ठेवणार नाही. रंक आहे, गरीब आहे म्हणून पण त्याला ठेवणार नाही. फकीर अंतिम सत्याला प्राप्त झालाय म्हणून पण त्याला ठेवणार नाही. तो सगळ्यांना उचलणार आहे. पण तो उचलत असताना सहज मृत्यू विचारपणानं आम्ही या साधनेचा ज्ञानेश्वरीमध्ये 2 गोष्टी सांगितल्या की कर्माचं शुद्धी म्हणजे चित्त शुद्ध, निरंतर उपासना म्हणजे चित्त शांत. या दोन्ही गोष्टी झाल्या तर ज्ञान. आणि ज्ञान कोणतं आहे की मी मरणारा नाही, मी अजन्म आहे. म्हणजे आपण पाठीमागा आपण सगळ्यांनी विचार केला, आपण विचाराचा करतोय. आम्ही जन्माला यायच्या अगोदर नव्हतो का? मग नव्हतो तर कोण जन्माला आलं? मग आमच्या मृत्यूनंतर आम्ही नसणार आहे का? असणारच आहे ना. जे नव्हतं मध्ये आहे आणि नंतर नव्हतं असं असेल तर ते अनित्य आहे. पण जे कालही होतं, आजही आहे, उद्याही असणार आहे, ते सत्य आहे, ते अंतिम सत्य आहे. हे कळणं म्हणजे मृत्यूचं भय निघून झालं. मग चित्त शुद्ध आणि चित्त पवित्र झालं असेल तर मृत्यूचं भय जाताना माऊलींची एक ओवी खूप सुंदर आहे. म्हणजे त्या मृत्यू कसा येतो, जो विचारानं आयुष्य जगतो. एखादं भांडं असावं आणि ते दिव्यावर असं झाकावं. नेनी जे काय जाहला केव्हा, या रीती जो देह ठेवी. म्हणजे एखाद्या दिव्याच्या वर भांड ठेवल्यानंतर आतला दिवा जसा सहज विझतो तसा विचारपूर्वक ज्यानं परमार्थ केलेला आहे, विचारपूर्वक ज्यानं दिवस प्रतिदिन आपल्या कर्माची शुद्धता केलेली आहे, विचारपूर्वक ज्यानं साधना केलेली आहे, निरंतर साधना केलेली आहे, त्या जीवाचा मृत्यू भय निघून कसं जातं की जसं सहज दिवा बुजतो. किंवा जसं एखाद्या झाडाचं पिकलेलं पान असतं, सहज गळतं, त्रास होत नाही. म्हणजे त्या पानाला पण त्रास होत नाही आणि त्या झाडाला पण त्रास होत नाही. सहज मृत्यू येतो. अर्धवट हिरवं पान असेल आणि ते जर तोडलं, तुटून पडलं
तर त्या फांदीला पण त्रास होतो आणि त्या पानाला पण त्रास होतो. मृत्यूचं भय कोणाचं निघून जातं की जो विचारपूर्वक या मार्गावर, या ज्ञानाच्या मार्गावर, या प्रकाशाच्या मार्गावर तो जर चालू असेल, जात असेल, तर त्याचा मृत्यू सहज होतो. तो घाबरतच नाही. म्हणजे जब प्राण तन से निकले गोविंद नामा जाए, पितांबरी कसी हो छवि मन में बसी हो, ओठों पे कुछ हंसी हो, जब प्राण तन से निकले, जब प्राण तन से निकले कोई रोग ना सताए, यम दर्द ना दिखाए, जब प्राण तन से निकले. म्हणजे विचारी माणसाला मृत्यू देखना येतो, त्याला भीती नाही. जब प्राण तन से निकले कोई रोग ना सताए, भले मला रोग झाला असेल, यम दर्द ना दिखाए, म्हणजे यम भीती नाही दाखवत त्या माणसाला. म्हणजे आयुष्यभर चुकीची जगलेली माणसं असतात ना, ते मृत्यूच्या वेळेला जवळ बसलेल्याला म्हणतात ना, ते वगैरे तिथं सावली दिसते, तिथं सावली दिसते. कुठलीच सावली नसते. आपणच केलेल्या पापाची सावली आपल्याला भीती दाखवत असते. मग तो मृत्यू प्रकाशामध्ये यायचा असले तर अखंड आयुष्यभर प्रकाशामध्ये. कोई रोग ना सताय, भरे मला टीबी झालेला असू दे, मला कॅन्सर झालेला असू दे, कुठलाही रोग झालेला असू द्या, विचारपूर्वक माझं जगणं झालेलं असेल, या मार्गावर, या प्रकाशाच्या मार्गावर झाला असेल, तर तुम्हाला भीती नाही दाखवत. रामकृष्ण परमहंसांना घशाचा कॅन्सर झाला होता. 15 ऑगस्टची रात्र होती, पाऊस कोसळत होता आणि रामकृष्ण परमहंसांचे शिष्य बाजूला होते, सगळे 16 शिष्य होते. कॅन्सरच्या अगोदर घसा इतका लॉक झाला होता त्या आतल्या गाठीनं कॅन्सरच्या, की आत पाण्याचा थेंब, दुधाचा चमच्याभर दूध सुद्धा घशाच्या खाली जात नव्हतं. गुरुदेवांची ही अवस्था बघितल्यानंतर विवेकानंद गुरुदेवांना म्हणत होते की गुरुदेव, तुमची आणि काले मातेची एवढी भक्ती आहे, तुम्ही दोघं इतके समरस झालात, जाऊ दे ना, तिला सांगा ना रात्री की निदान एक चमचा दूध तरी जाऊ दे तुमच्या घशामध्ये, निदान तेवढं तरी तुमची नळी ओकुडी करा, ती अन्न नलिका सांगा ना काली मातेला. ठाकूर म्हणाले, बर तू म्हणतोस तर मी सांगतो. रात्र सरून गेली. सकाळी उठल्यानंतर पुन्हा विवेकानंद समोर आल्यानंतर ठाकूर असं म्हणतायत, नरेंद्र मी सांगितलं रे रात्री काले मातेला, पण ती म्हणते नाही, तुम्ही जे खाताय ते कोण खाताय? मीच खातोय ना, मग कशाला हवी? प्रचंड वेदना होत असताना, कॅन्सरच्या वेदना होत असताना रात्री 15 ऑगस्टला रात्री 12 वाजता, कारण माऊलीने मृत्यूचं वर्णन करताना असं म्हटलं की मृत्यू यावा कधी, दिवसा यावा, शुक्ल पक्षामध्ये यावा, उत्तरायणामध्ये यावा, दक्षिणायनामध्ये येऊ नये. म्हणजे पावसाळ्यात वगैरे येऊ नये, दक्षिणायन चालू असताना. त्यात माऊलींचा म्हणण्याचा हेतू नाहीये की इंद्रजित देशमुखचं आता वजन 1 क्विंटल आहे, ह्याला जाळायला भावकीला त्रास होईल, 3-4 टायरी जादा आणाव्या लागतील, 1-2-4 टन जळण जादा आणावं लागेल, भावकीला त्रास होईल म्हणून नाहीये. मृत्यूच्या वेळेस प्रकाश ज्ञानामध्ये जाता आला पाहिजे, सहज जाता आला पाहिजे. जब प्राण तन से निकले कोई रोग ना सताए, यम दर्द ना दिखाए. मृत्यूची भीती संपून जाते. आणि ही मृत्यूची भीती संपायची असेल आमच्या आयुष्यामध्ये, तर अखंड आयुष्यभर मी आता म्हटलं तसं चित्ताची शुद्धता आणि या सगळ्या गोष्टीपासून दूर होत राहणं. विचारुणी अहंकार सांडी जे अस्तीची वस्तू, जे आपण कोण आहोत, माझं स्वरूप काय आहे, याचा बोध होणं, तिथपर्यंत आमच्या आयुष्याची उंची वाढली की सर्व प्रकारच्या दुःखांचा नायनाट होतो, सुखाची अनुभूती येते आणि तिथं आम्ही पोहोचतो. ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. परमार्थ आम्ही माऊलींच्या आणि जगद्गुरूंच्या वाटेवर चालणारे सगळेजण आहोत. प्रवचनाचं माझ्या ओवीचं तर संपलंय, पण भवताल आपण बघा. आपण जर आपल्या लेकरांच्यासाठी आमचं जग, कारण संतांचं येणंच मुळामध्ये ह्यासाठी होतं, अवघाची संसार सुखाचा करीना, आनंदे भरीन तिन्ही लोक. मी पालकत्वाच्या व्याख्यानामध्ये परत सांगत राहतो की माणूस नावाच्या जातीनं पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचं वातावरण तयार करून मग मरायचं असतं. आम्ही आमचा भवताल कसा तयार केलाय बघा. 17-18 वर्षाची तुमची माझी पुढची पिढी हातामध्ये कोयता घेऊन आहे. आपण एका जिल्ह्यामध्ये बघितले असेल 17-18 वर्षाची पोरं गांजा पिऊन आपल्याच वयातल्या एका पोराला वेड्यासारखं मारतायत.
हिंसा, घृणा, द्वेष, मत्सर भोवताली आहे. तुमच्या माझ्या घरात पोरं बघा, मला रोज एका महाविद्यालयाचा फोन येतो की 11वीतल्या पोरांना समजावून सांगण्यासाठी येता का? 17 वर्षाचं वय आहे पोरांचं. दिल दोस्ती दुनियादारी यामध्ये रम्मान झालेली तुमची माझी पोर. आई वडिलांना आता वाटत नाहीये की या पोरांना आता म्हणजे त्यांच्यामध्ये क्षमता नाही आई वडिलांच्या मध्ये की या लेकरांना समजावून सांगावं. घरातला कर्ता पुरुष जर चुकीच्या वाटेवर जात असेल तर पुढची पिढी कशी जाणार? पुढच्या पिढीच्या लायकीचा समाज आम्ही नाही तयार करू शकलो. जात, धर्म, पंथ याच्याविषयी आम्ही विष पेरून समाज अस्वस्थ करू लागलो. माझं एक वाक्य आपल्याशी बोलतो, कोणतंही घर, कोणताही समाज अस्वस्थ असेल तर पुढच्या पिढीला सुख नाही देऊ शकत. अशांतस्य कुतः सुखम असं भगवान श्रीकृष्ण म्हणतात. अशांत व्यक्ती, अशांत कुटुंब, अशांत समाज कधी पुढच्या पिढीला सुखी नाही करू शकत. आम्ही समग्र सगळेजण ज्ञानोबा तुकोबांच्या वाटेवर चालणारे असू, एक उच्च विचार घेऊन जगणारे असू, चालत असू, तर पुढच्या पिढीला जगण्याच्या लायकीचा आम्ही समाज नाही केला, पुढची पिढी आपल्याला माफ नाही करणार. 2030 साली पोरांच्या दफ्तरामध्ये पोरं कोयता घेऊन जर शाळेला जाणार असतील तर पुढच्या पिढीला आम्ही काय दिलं? त्याला शस्त्र दिली. शस्त्र घेऊन जगण्यासाठी पुढची पिढी नाहीये. एक प्रशांत ज्या वेळेला एक 5 वर्षाची बहीण 7 वर्षाच्या भावाला उपदेश करताना सांगते जगण्याचा अर्थ, भाऊ ज्या वेळेला झोपडीमध्ये येतो आणि आपल्या ताटीचं दार बंद करतो त्यावेळेला बहीण त्या झोपडीच्या भोवती फिरत 11 अभंगाचा जो उपदेश करते, त्या संस्कृतीतले आम्ही आहोत, त्या भाषेतले आम्ही आहोत. ती अमृताची तत्व घेऊन जगणारी महाराष्ट्राची भूमी आहे. जगी व्हावे वन्नी, संती व्हावे पाणी. एक 5 वर्षाची बहीण आपल्या 7 वर्षाच्या भावाला कळवळून सांगते, अरे दादा, तू आणि मी कधी रुसायचं नसतं, कुणाला रागवायचं नसतं, कुणाचा द्वेष नसतो करायचा, कुणाचा मत्सर नसतो करायचा. ज्या वेळेला जग पेटलेलं असेल हिंसेनं, घृणेनं, लोभानं, त्यावेळेला तू आणि मी आपल्या शब्दानं, आपल्या मानवतेनं, आपल्या जगण्यानं ह्या सगळ्या गोष्टीवर पाणी टाकायचं असतं, तरच तुमचा माझा समाज सुखी होईल. मी माझ्या अनेक व्याख्यानामध्ये एक उदाहरण देत असतो आणि ते सांगतो, कारण पुढच्या पिढीसाठी आपल्याला द्यावं लागेल. घरामध्ये मुखी नाम हाती मोक्ष, हा मोक्ष तर हवाच, पण समाज सुखी असेल तर आम्ही सुखी असू शकतो. कारण अध्यात्म सांगतं की सगळं अखंड आहे. तुम्ही चालताना तुमच्या पायाला ठेच लागली तर डोळ्यामध्ये पाणी येतं. चालताना पायाला ठेच लागली तर डोळ्यात पाणी येतं. पायाच्या अंगठ्याचा आणि डोळ्याचा संबंध नाहीये, 3.5 हाताचं अंतर आहे त्याच्यामध्ये, पण ठेच पायाला, अंगठ्याला आणि डोळ्याला पाणी, कारण शरीर अखंड आहे. कुणी दुःखी असेल, वेदनेनं तळमळत असेल आजूबाजूला, आणि आम्ही मात्र बेहोश होऊन दुसऱ्याच आनंदामध्ये असू, तर आम्ही कधी सुखी असू शकत नाही. आम्हाला सुखी आणि समृद्ध समाज निर्माण करावा लागेल, आणि तो फक्त संतांच्या वाणीनेच होऊ शकतो. व्यवहाराचं एक उदाहरण देतो आणि वाणीला विराम देतो. एक 8 वर्षाचा आणि एक 6 वर्षाचा, 8 वर्षाची मुलगी, 8 वर्षाचा मुलगा आणि 5-6 वर्षाची बहीण समुद्राच्या काठाला खेळता आहेत. खेळता खेळता घरटी बांधत आहेत. बांधता बांधता शिंपले गोळा करत आहेत. खिसा गच्च भरतायत आणि आता 2 जण घराकडे निघतायत. संध्याकाळ झालीये. गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मध्ये एक खेळण्याचं दुकान आहे. त्या दुकानामध्ये त्याची बहीण थबकते. भाऊ निसटून पुढे जातो. 20-25 पावलं पुढे गेलेल्या भावाच्या लक्षात येतं बहीण थबकली. तो पाठीमागे येतो तर बहीण एका बाहुलीकडे बघते. एकदा तो बाहुलीकडे बघतो आहे, भाऊनी एकदा तिच्याकडे बघतोय आणि बहिणीचा खांदा हलवून तिला विचारतो, का ग तुला पाहिजे का ती बाहुली? पाहिजे. हो दादा, मला मिळाली तर खूप आनंद होईल. हा असा जबाबदार भावासारखा त्या काउंटरकडे जातो. काउंटरवर बसलेला वारकरी आहे. संतांच्या मार्गावर चालणारा आहे. पवित्रतेच्या मार्गावर चालणारा तो काउंटरवरचा तो मालक आहे. मालकाला विचारतो की केवढ्याची बाहुली, केवढ्याची? आता ह्या पोराला नोटा माहित नाहीत, पैसे माहित नाहीत, कधी त्यानं नोट बघितली नाही, पैसे बघितले. तो वारकरी असल्यामुळं, पवित्र आणि शुद्ध असल्यामुळं, त्याला हे तत्वज्ञान माहीत असल्यामुळं तो विचारतो की तुझ्याकडे किती आहे?
ती खिशातनं भरून आणलेलं शिंपलं असतंय, ते काढतंय सगळं शिंपलं त्याच्या टेबलवर ठेवतंय. मालक वारकरी आहे, संतत्वाला पोहोचण्यासाठी त्याचा प्रवास सुरू आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे, माणुसकीनं भरलेला आहे, पुढच्या पिढीला काय द्यायचं त्याला माहिती आहे नक्की. ते शिंपले मोजायला सुरुवात करते, 1 2. ते लेकरू म्हणते, काका कमी आहेत का, बाहुलीच्या पेक्षा कमी आहेत का. मालक वारकरी आहे, त्यातलं 5-6 शिंपलं बाजूला करते, बाकीचं त्या लेकराला परत देते, बस म्हणते एवढंच. ती बाहुली घेत आहे, त्या बाहुलीकडे जात आहे, ते भाऊ बहिणीच्या हातात देत आहे, बहिणीचा चेहरा आनंदाने उजळून जातो. भाऊ बहीण खांद्यावर हात टाकून निघून जातात. ते दुकानातलं नोकर आहे ना, ते आपल्यासारखं आहे, बिलंदर, स्वार्थानं बरबटलेलं, अवघाची संसार एकट्याचाच करीन, बाकीच्यांची वाटच लावीन. अख्खा संसार फक्त स्वार्थ स्वार्थ आणि स्वार्थ, कुठेही गेलं तरी स्वार्थ, दुसरं विषयच नाही. ते मालकाला म्हणते, मालक दिवाळ काढायचा आहे का, त्या पोराला एवढी महागाईची बाहुली फुकट दिली. आता माझा संत विचाराचा वारकरी त्याला उत्तर देतो, येड्या तुला काय माहिती आहे कशासाठी दिली, त्याची किंमत काय तुला काय करणार. त्या पोराला पैसा काय माहित नाही, त्याला नोटा काय माहित नाहीत. पोरग मोठं होईल, त्याला पैशाची किंमत कळेल, त्याला नोटाची किंमत कळेल. आणि ज्या दिवशी कळेल आणि त्याला बहीण हटवेल आणि बहिणीला दिलेलं मी बाहुली त्याच्या समोर येईल, त्यावेळेला त्याचा चांगुलपणावर विश्वास बसेल. माझ्या बहिणीच्या सुखासाठी एकानं किमतीची बाहुली माझ्या बहिणीला दिली, चांगुलपणावर त्या लेकराचा विश्वास बसेल आणि तो समाजामध्ये चांगुलपणा पेरत राहील. आम्ही चांगुलपणा नाही पेरला तुमच्या माझ्या लेकरासाठी, पुढची पिढी माफ नाही करणार. 70-80 वर्षाचे आजोबा पुण्यातल्या PMTच्या बसमधून प्रवास करतायत. 10 वाजताची वेळ आहे, पोरं शाळेला निघाली आहेत. एका लेकराचा पास घरात विसरलाय. कंडक्टर त्याला म्हणतायत पास, तो म्हणतो नाही. कंडक्टर म्हणतायत उतर, तो म्हणतायत नाही. तो लेकरू म्हणते नाही काका विसरलाय. आजोबा घरातले पैसे, खिशातले पैसे काढतात आणि त्या लेकराचं तिकीट काढून आणखीन 20 रुपये त्याला परतीच्या प्रवासाचे देतात. आजूबाजूचे प्रवासी आणि कंडक्टर म्हणतो, काका कशाला, आजोबा कशासाठी दिले पैसे तुम्ही. की पोरं अशीच असतात, उन्हाळ असतात, कधीच तिकीट काढत नाहीत. उगाच दिले पैसे तुम्ही, चुकीच्या माणसाला, चुकीच्या पोराला दिले. आजोबांचं उत्तर आहे, असू दे, भले चुकीच्या माणसाला असू दे, माझा नातू कधीतरी प्रवास करेल, त्याचाही पास घरात खरंच विसरलेला असेल, तेव्हा माझ्या नातवाला माझ्यासारखा एक तरी आजोबा त्या बसमध्ये मिळावा आणि त्याचं दुःख संपावं, यासाठी माझ्या आयुष्याचा प्रवास. यासाठी असं थोडं यासाठी आम्ही थोडं पेरलं आजूबाजूला चांगुलपणा, तर तुमची माझी भविष्यातली पिढी सुखी राहील. संत आशीर्वाद देतीलच, पण जिथं उणीव आहे ती भरून काढतील, सगळ्यांच्या वतीनं भरून काढतील. इथं विचारुनी अहंकार सांडीजे, अहंकार संपला तर ईश्वर आमच्या हृदयामध्ये अधिष्ठित होईल. अशी प्रार्थना. जे काही बोललो यातला नाकार माझा, नवकार माझा, सर्व काही परमेश्वराचा. बोलत असताना कुठे चुकलं असेल तर क्षमस्व, एखादा शब्द कठोर गेला असेल तरी क्षमस्व. जी सेवा झाली ती आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये प्रतिष्ठित असलेल्या परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो आणि ही सेवा संपवतो. पुंडलिक देव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका आता विश्वात्मके देवे येणे वागेने दोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दाने जे खळांचे व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रते वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुलितांचे तिमिर जाओ विश्व सधर्म सूर्य पाहो जो देवांचे तो तेला हो प्राणीदात वर्षात सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडली आली अनवरत भूमंडळे भेटूत भूता चला कल्पतरुते आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पिशांचे चंद्रगे जे लांछन मार्तंड दे ताफीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखे
पूर्ण होणे ते लोके भजियो आदे पुरके अखंडित आणि ग्रंथोपजीवे विशेष लोके द्रष्टा दृष्ट विजय व्हावे येत म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला विठ्ठल 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 पुंडलिक वरदेवारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री दुर्मुळे महाराज की जय श्री सद्गुरु बाळूमामा महाराज की जय बजरंग बली की जय. आता यानंतर आता भाषाप्रभू जगन्नाथ पाटील महाराज यांचा कीर्तनचा कार्यक्रम 6:45 बरोबर होणार आहे. तरी सर्व